तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात या दोनही नाटकाच्या दिग्दर्शकांना. सुरुवातीलाच आमंत्रित करूयात साखर खाल्लेला माणूस या नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना. आणि आपण आता स्वागत करूयात 103 या नाटकाचे दिग्दर्शक नीरज शिरवईकर आणि सुदीप मोडक यांना. स्वागत करूयात 103 या नाटकाचे निर्माते अभिजित साटम यांचा. स्वागत करूया साखर खाल्लेला माणूस या नाटकाचे निर्माते चंद्रकांत लोहकरे. चंद्रकांत कुलकर्णी सर, पुन्हा एक नवीन नाटक, नवं चॅलेंज, साखर खाल्लेला माणूस. तुम्ही वेगवेगळे विषय हाताळत असता. ही ब्लॅक कॉमेडी आहे, काय सांगाल? शुगर कोटेड ब्लॅक कॉमेडी आहे. वा. आणि ज्याला आपण असं म्हणतो की ताणतणाव सगळ्यांना आहेत आणि आपल्यापैकी जवळपास आत्ताच्या परिस्थितीत आजूबाजूला वावरणारा प्रत्येकजण कशाने तरी ग्रस्त आहे आणि एका वेगामध्ये आपण सामील झालो, एका आवेगामध्ये सामील झालो आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी गमावतो आहे. ते आपल्याला त्या स्पीडमध्ये काहीच लक्षात येत नाही आहे. तर आपलीच पात्र आपल्याच रूपाने समोर उभी असलेली बघणं आणि आपल्याला काहीतरी त्यातलं जाणवणं आणि तशा पद्धतीचं हे नाटक आहे. खूप छान पद्धतीने या नाटकाची प्रोसेस अनुभवता आली आणि मला स्वतःला बऱ्याच दिवसांनी असं झालं की स्वतःचाच प्रयोग प्रेक्षकांमध्ये बसून बघताना मजा आली. क्या बात. आता नीरज आणि सुदीप, तुम्हाला विचारायचं आहे तुमच्या या नाटकाचा अनुभव आणि काय सांगाल 103 बद्दल? नाटक जेव्हा सुरुवातीला मी लिहिलं तेव्हा नीरजबरोबरच सुरुवात केली होती मी. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ऐकवलं की असं काहीतरी करायचं आहे या विषयावर, तर सगळ्यात आधी नीरजला सांगितलं आणि मग आम्ही एकत्रच ते डेव्हलप करत गेलो. पण ह्या नाटकाला इतका महत्त्वाचा विषय मांडताना फारच महत्त्वाचे व्यक्तिमत्व ह्यात इन्वॉल्व्ह होणं फार गरजेचं होतं. नाहीतर हे नाटक ज्या स्तरावर किंवा ज्या लेवलवर आत्ता परफॉर्म होतं हे झालं नसतं. आणि जे स्टँडिंग ओवेशन मागचे 10 प्रयोग आम्हाला मिळत आहेत ते शक्य नसतं जर का ही मंडळी इन्वॉल्व्ह झाली नसती. वा वा. आणि 103 या नाटकाच्या निमित्तानं आज इथे या नाटकातले आणखी कलाकार आलेले आहेत. गुरुराज अवधानी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या, त्यांचं स्वागत. अभिनेत्री नम्रता कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सागर आठवलेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संजय देशपांडे यांचंही या मंचावरती स्वागत. अभिजित साटम निर्माते आहेत, ते मंचावरती बसलेले आहेत. निर्मात्या रुजुता चव्हाण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि निर्माते नरेन चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.